झाली बाप्पा झाडझूड. आता चांगलं वाटते. आता इथं बसूशे वाटते. इथं सगळं काय टाकायचं तर चांगलं नाही वाटत. आता त्या पोरीसोरी घरातलं काम करते तर आपण तेवढी झाडझूड करून घ्या. काय होते, आपले हातपाय मोकळे होते तेवढ्यानं. काय बसून बसून राहिल्यानं सर अंग दुखते. अंग दुखाले. आता अंदर बसली होती, काय करू म्हटलं, म्हणून इथची झाडझूड केली आणि इथे येऊन बसून गेली. माय पद्माबाई, कोण अशी बसली तू? खुर्च्या मुर्च्या सोडल्या माय आणि अशी फरशीवरच बसून गेली. तुला थंड गिंड लागत नाही काय माय हाता पायाले? हा, आता ह्या वयात अशी एवढ्या थंड्या थंड्या फरशीवर बसतं, वात चढन ना अंगाले. नाही हो माय, कायचा वात? आता मी काय इथं काय दिवस रात्र बसली राहतो काय? आता मी अंधराई सोप्यावरच बसली होती. बसून बसून पाठ दुखते व काय करणार आहे आता? आता त्या पोरीसोरी आहे घरात, सुनई आहे, पोरगी आहे, त्या करून घेते घरातलं सर्व. आणि आपल्याला काय काम राहते? त्याला काही लागले गिकलं तर आणून द्या बाहेरून, नाही तर मग बसा आराम करा. काय व आराम करू करू सारी पाठ दुखते, पाठ दुखाले. म्हणून म्हटलं झाडझूड करून घेतो म्हटलं आणि बसतो म्हटलं जराशी. आता लेकरं येते 5 वाजले तर शाळेतले खेळते, मग इथं चांगलं वाटते. इथं बसलं तर सगळा नजारा दिसते. हे असं आहे देवाचं, कोणाला एवढे आराम देते का काही विचारूच नका. आणि कोणाला एवढे कामं का त्याला बिचारायला कायची फुरसत राहत नाही. हा, येईल आराम करायच्या जीवावर येते आणि आपल्याला कामं करायच्या जीवावर येते, आहे नाही काय? पण जे आहे ते म्हणा, आता जसं नशिबात आहे तसं भेटते, ज्याच्या नशिबात जे लिहिलं आहे ते. पण हो चंद्रभागा, तू कुठे चालली इकडे? ये ना, बस ना. नाही व माय, बसली असती पण घरचे कामं पडले आहे ना. आता तुला माहित नाही काय, मी पोरगी आली म्हणून इथं आता घरचे पाहा लागते ना. आणि सगळा तालच ताल झाला म्हटलं मग घरचा. जाऊ दे, कुठे चालली तर मग तू? माय, मी दुधाला चालली होती ना. आता साय संध्याकाळचं दूध द्यायचं म्हटलं तर घेऊन येतो. मग बिचारे खपूनच जाते, दूध भेटतही नाही. आणि ते पाकिटाच्या दुधाची काही चहा चांगला वाटत नाही, म्हणून म्हटलं दूध घेऊन येतो म्हटलं पहिले जाऊन. म्हटलं आताच आली हो माय मी कामाहून आली आणि दुधाला आली इकडे. असं जा ना मग, लवकर घेऊन या, नाही तर अजून संपून जाईन दूध. तसे लवकरच संपते. आता मोहित तोकडा लावला आहे तर मोहित देऊन देते तो आणूनच. पण आता ज्याची चिल्लर आहे ते आणते बिचारे जाऊन. हो ना माय, चिल्लरच आहे आमच्या नशिबात. येतो मग मी, दूध घेऊन येतो. हो अमाय, हे चंद्रभागा काय म्हणे, पोरीचे आण म्हणे, काही सुचून नाही राहिलं म्हणे. पण काय झालं हिच्या पोरीले? आणि काहून आली हिची पोरगी? विचारायला का एखादीले? आता कोणाला विचारू? तिला विचारणं चांगलं नाही वाटलं. म्हणा विचारपूस करते म्हणून. आता मी सुने गेली होती तर 17 गोष्टी करे ह्या, तर काही काही बोले माझ्या पोराले. पण आता आपल्याला चांगलं नाही वाटत ना. म्हणून हिची सून गेली तर तेव्हा म्हणून बाहेर नाही निघे म्हणून का कोणी काही बोलन काय, काही विचारन काय. आणि आता म्हणून विचारपूस करते म्हणून. पण विचारतो ना मी आता. कसं चांगलं नाही वाटत, विचारतो एखादी येईन तर काय झालं म्हणून चंद्रभागाच्या पोरीचं म्हणून. अमाय, हे पार्वता कुठे चालली? का बा पद्मबाई, काऊन अशी बसली? काही नाही हो माय, अशीच बसली मी. बसतो म्हटलं जराशी, म्हटलं चांगलं वाटून राहिलं होतं इथं तर बसली. असं तू कुठे चालली तर? अहो माय, मला दुरून तू दिसली बसताना. म्हटलं एवढ्या दिवसाच्या नंतर आता म्हटलं पद्माबाई बाहेर निघाली तर म्हटलं बोलतो म्हटलं तिच्यासोबत, तर तुला पाहूनच आली मी इकडे. तर म्हटलं बसतो म्हटलं. आता मग झाडझूड गिरजूड झाली, आता काय आहे, दिवे लावा लागा ना, त्याच्यानंतर स्वयंपाक. आता तेव्हापर्यंत काय काम आहे? आता घरातली माणसं घरात आहे नाही, सगळे कामावर आहे. आता येईन ते, मग तेच चहा पाणी करा आणि तेच स्वयंपाक करा. आता म्हणून तू दिसली तर म्हटलं बसतो म्हटलं तुझ्याजवळ येऊन. तसं काही गमून नाही राहिलं होतं मला. ये ना तर ये, बस इथं ये. पद्माबाई, घरचं कसं काय चालू आहे? तू इसून चांगली राहून राहिली? हाव माय, देवाच्या आशीर्वादानं सगळं काही बरोबर होऊन राहिलं. आता म्हटलं थोडासा विघ्न आला होता माया रुपयाच्या संसारात, पण आता काहीच नाही. आता सगळं चांगलं चालू आहे. आणि सुनई म्हटलं मस्त आहे. सुनेला काय पाहा लागते, मस्त आपले करते, पोरीसोबतही चांगली राहते. अजून काय पाहिजे आपल्याला? लेकराच्या सुखात आपलं सुख. हा माय, ते तर आहे. लेकरं चांगले दिसले तर आपल्या मनाला समाधान होऊन जाते. आणि लेकरं चांगले नाही राहिले तर आपले मन नाही लागत मग कायच्यात. हा व ते तर आहे. पण पार्वताबाई, तुला एक गोष्ट विचारू काय मी? सांगशील काय? गोष्ट? कोणती गोष्ट? विचार ना. माहीत असेल तर सांगेन बाप्पा मी, आणि नाही माहीत असेल तर राहिली मग. सांग ना, काय विचारू राहिली तर? हो, हे चंद्रभागाची पोरगी आली म्हणते तिच्या सासरहून. काहून आली तर? आताच तर लग्न झालं बिचारे तिचं. 2-4 महिने होऊन राहिले. आणि आता कधी आली ती? किती यानं तर लग्न झालं तिचं. पहिले तर जुळूनच नाही राहिलं होतं. सगळे पाहुणे हे होऊन राहिले होते, बिचकून राहिले होते. आणि आता कसं लग्न झालं तर काहून आली बाप्पा पोरगी? काहून सासर गिसरचे लोक काही चांगली गिंगले नाही आहे काय? आता इथून चंद्रभागाबाई गेली तर ते सांगे मी पोरगी आहे म्हणे घरी म्हणे. आता मला कसं तिला विचारणं काही चांगलं वाटलं नाही. म्हणून चौकशा करते म्हणून माया पोरीच्या. तर म्हणून मी तिला काही विचारलंच नाही. म्हटलं तिला काही विचारत नाही म्हटलं. पण माया मनात गोष्ट होती म्हणून म्हटलं आता तू आली तर तुला विचारतो म्हटलं. काय झालं तर? काहून आली तर ते?
चंद्रभागाबाईची पोरगी पूजा ती आली तवा बाई मला माहित आहे. दिसली मला ते घरी, पण असं मला माहित नाही का ते नवऱ्याच्या इथून भाडून घेऊन करून आली का तर. पण लय दिवसाची इथंच दिसून राहिली ते. काय झालं काय माहित, काही माहित नाही बापा मला, पण आहे ते इथं आहे. अहो पार्वताबाई, तुला तर सगळं माहित आहे. तुझ्या जवळून तर काहीच लपवलं नाही माझ्या घरचं. आता माझ्या रुपयाच्या वेळेस रुपयाचं आणि तिचं जर असं चालू होतं तर म्हणे घरातच घुसतो म्हणे. आता तुला तर माहित आहे मैतचा माणूस कसा आहे, तर हेड दिमाग माणूस आहे मैतचा. माझ्या मैतचा माणूस म्हणे का ते पैसे पाहूनच करून राहिली म्हणे, आणि चालू नाही दिली मैतच्या माणसानं. आणि मग काय किती दिवस राहिली ती पोरगी, मग पाहुणे बिचकत जाय. आणि सगळेले मैत करून झालं होतं, सारा गावात तिची बोंब झाली होती. तर तिला पाहुणा परीके पाहिले आणि तसंच वापस चालला जाय, काही माहीत झालं का. आणि आता ते आली. आता बाई मनात दुखदुखीसारखीच लागून राहिली जेव्हापासून चंद्रभागाबाईनं सांगितलं का पोरगी आली म्हणून. कसं हो, आता माझ्या पोराचाही संसार बरोबर जागेवर लागला ना. आणि हे आली बिचारे पोरगी. आता तुला तर माहित आहे लग्नाच्या अगोदर कसा करे माझ्या रुपया तिच्यासाठी मॅट झाल्यासारख्याच करे ना. ते तर बरं झालं का त्याचं लग्न लावून दिलं आणि सुनही चांगली पाहायला भेटून गेली. नाही तर बस काय झालं असतं माझ्या पोराचं आणि काय ती काय माहीत. अव पद्माबाई, तू एवढा विचार नको करू. आता तशी आली असन, तब्येत किबेत खराब असन तर, आणि नाही तशी आली असन भांडण घेणं करूनही आली असन तर आता ती लागली ना तिच्या संसारात, आणि ह्या लागला याच्या संसारात. काल एवढे विचार करतो तू? जास्त डोकं नको हे करू तू या. आता काय नाही, ते एकामेकाच्या संसारात दखल करत. याला चांगली बायको भेटून गेली, तिला चांगला नवरा भेटून गेला. आणि मी आता ऐकलं का जिथे दिलं ना तिले ते लोक चांगले आहे म्हणते. चांगलेच आहे म्हणते, एवढे काही श्रीमंत नाही, पण याच्यापेक्षा तर चांगलेच आहे म्हणते ते तर बरोबर आहे हो. पण मनात विचार येते. आता मी सून केली होती, काय राहिली होती 15-20 दिवस आणि चालली गेली होती. तर म्हटलं ह्या गावातल्या बाया म्हणे काय एवढी चांगली पोरगी होती म्हणे, तिला केलं नाही म्हणे. आणि आता काऊन चालली गेली सून आणि काय न गेली, आणि किती बेकार बोले हो माझ्या पोराले. आम्हाला काहीची काही बोले, आमची सून चालली गेली होती तर किती लोकांच्या गोष्टी ऐका लागल्या. पण जाऊ दे म्हणा, वेळ तर टळली. वेळेचं महत्त्व जास्त राहते. पण आता ते सुधारली ना बिचारी, तेही चांगल्या नाही राहून राहिली. आता तिलाही आले 1 महिना होत असन तर बिचारी कधी भांडली नाही, काही नाही. आपलंही करते, घरचंही करते, पोरीसोबतही चांगली राहते, त्याच्यासोबतही चांगली राहते. अजून काय पाहिजे आपल्याला काही एवढं जास्त नाही पाहिजे. पण आता पोरीची गोष्ट ऐकली ना तर मन कसंच होऊन राहिलं बिचारे. अहो पद्माबाई, एवढा विचार नको करू, सगळं चांगलं होईल. आता थोडी त्याच्या संसारात लागला, त्याला काय फरक पडते हो, कोणी आलं आणि गेलं तर. तू काय विचार करतो एवढा? आता त्याला एवढी चांगली बायको भेटली तो नाही भरकडत आता भरकटाले. हो माय, तुझी गोष्ट तर बरोबर आहे ना. मी तशीच चिंता करून राहिली. माझे डोकं कुकडच जाते बिचारे बसल्या जास्तीच विचार करतो मी. हा ना. काय म्हणते घरी, काय म्हणते घरी सगळं चांगलं आहे? तू केव्हा जातो बापा पोरगी पाहाले? सुनगी आणत नाही काय एकटीच करतो सारे घरचे कामं? काय करू माय, मला इथं लग्न करायचं आहे माझ्या पोराचं, पण पोरीच तर नाही भेटून राहिल्या. आता काय जबरदस्तीने आणाव काय? पोरीवाल्याची इथं जा तर म्हणते 1-2 एकर शेती पाहिजे नाही म्हणते, त्याला भरभरून शेती पाहिजे, नोकरी पाहिजे. आणि म्हटलं अशा त्याच्या पोरी भेटूनही नाही राहिल्या, मग त्याच राहायला सुईला भेटते. आणि तो जोडही चांगला नाही दिसत हो. कसं करू मी, मला काही समजून येऊन राहिलं. आणि आता पोराचंही वय चाललं, आता कुठून पोरगी आणू तर त्याच्यासाठी 2-3 ठिकाणी गेलो होतो आम्ही. पण ते लोक म्हणते का आम्हाला 1-2 एकर शेती नाही पाहिजे म्हणते, लय चांग पाहिजे म्हणते त्याला 10-12 एकर शेती. कुठून आणा बाप्पा 10-12 एकर शेती? त्याच्या घरी म्हटलं फुटकं भांडं नसन, पण पोरीवाले एवढे चेष्टा करून राहिले का काही विचारूच नका. आता माया पोराले कायचा शौक आहे, कायचा शौक नाही. एवढं चांगलं पोरगं माया स्वभावानं साऱ्या गोष्टीनं, तरी म्हटलं पोरगीने भेटून राहिली. सांग आता काय करा. ह्या पोरीवालीनं तर जास्तच केलं बाप्पा. आणि जास्त काही बोललं का म्हणते मग 2 लेकराची माय आहे, 1 लेकराची माय आहे, ते करून काय म्हणते. मग सांग आता कवाऱ्या पोराले अशा पोरी आणाव काय? आता त्याचंही तर मन आहे ना. आणि ते लेकरही सोबत आणि तेही सोबत, सारा धिंगाणाच आहे पप्पा. आपल्या याच्यात तर लग्नाचा सारा खेळच मांडून ठेवला. हो मग हे तर बरोबर बोलून राहिली तू. श्रीमंताला पोरगी भेटून जाते आणि गरीबाचं राहून जाते, अशी गोष्ट आहे. पाय ना पद्माबाई, आता तुला वाईट वाटन, पण म्हटलं आपल्या रुपया पाहिले सावडाई आहे. आणि एवढं काही काम त्याचं बरोबर चालतही ना. आणि तरी पाय बरं, आता तुमच्याजवळ एवढी स्टेट होती तर प्रॉपर्टी होती तर तुम्हाला पोरगी भेटली नाही काय? ते चांगली भेटली म्हटलं, गुणवानी आहे, सगळी आहे, पाहायला चांगली आहे. आणि पाय बरं मग पोरगं एवढं दे पाहायला एवढं चांगलं सगळं काही, आणि त्याला पोरगी नाही भेटून राहिली. हवा तर बिचारे त्याच्या बापानं कमवून ठेवलं होतं ना, तर त्याच्या कामी आलं. माहिती आहे, माझ्या बापानं कमावलं तर पोरीच्या कामी येते. नाही तर तेच जर असे राहिले उकडे नांगडे तर मग काय लेकरही तसेच राहते. पण हे पाय, वाईट नको वाटू तू पद्माबाई. जे आहे तेच बोलतो मी, तुला माहित आहे. मला तोंडावर बोलायची सवय आहे, मी मागं गोष्टी करत नाही, तोंडावरच बोलतो. वाईट वाटलं होतं मला ते असं म्हटलं होतं, पण मला माहित आहे तू मागं उचाके धंदे नाही करत, समोरच बोलतो जे बोलायचं आहे ते. म्हणून मला तुझी सवय आवडते आणि म्हणून मी तुला बोलतो. नाही तर म्हटलं ह्या गावातल्या बायकोसोबत मी जास्त काही बोलत नाही, तुला तर माहित आहे.
हो पद्माबाई, मला माहित आहे, सगळं काही माहित आहे. आतेबाई तुम्हाला काही पाहिजे काय? नाही का बाई, काही नाही पाहिजे मला. आतेबाई मी काय म्हणतो, संध्याकाळ झाली ना आता, म्हटलं काय करू, म्हटलं भाजी किची काय करू संध्याकाळी, सांगा ना, तुम्ही जे म्हणाल ते करून देतो मग. आणि मग नाही काय रात्र होऊन जाते, आता कसं थंडी जास्तच पडून राहिली ना, तर बसूशा नाही वाटत, म्हणून म्हटलं लवकर लवकर करून घेतो म्हटलं स्वयंपाक. सांगा ना काय करू तर. भाजीपाला किजीपाला नाही आहे काय फ्रीजमध्ये, काही उरला सुरला काही असन तर ते करून घे, आणि नसन भाजीपाला संपला असन तर मग बेसन करून घे. बेसन मस्त भाकरी कर, चांगल्या लागते त्या. बरं बरं तसंच करतो मग. अरे शांताताई या ना, शांताई या ना, बसा ना. कायच्या गोष्टी करून राहिल्या बाप्पा दोघी सासासू ना? काय नाही हो शांताबाई, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी होय, विचारून राहिली होती काय करू म्हणून, तर सांगितलं तिले. असं असं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी होय मग. हे घे, शेंगा आणल्या त्यासाठी, म्हणजे सगळीसाठीच आणल्या म्हणा. आता कसं, आता शेवट येऊन राहिला तुरीच्या शेंगाचा, आता काही इकडे जास्त काही शेंगा भेटणार नाही, म्हणून म्हटलं जास्त जुस्त आणल्या होत्या वावरातून, तर म्हटलं घेऊन जातो म्हटलं. हे घे बरं पैराती का, हे घे, तुला जे वाटते ते कर. यायचं कायची भाजी करतं तर, का आमटी करतं, का हे तुरीचे दाणे आणि वांगे करतं, काय करतं तर कर. अरे बापरे, थैला तर लस भारी आहे, लय मोठे शेंगा वाटते याच्यात. हो हो जास्त दुसरं आणल्या ना, मी म्हटलं कडी गोडे गिळी गोडे करशील तू, तर म्हणून आणल्या. आता शेवटच्या शेंगा आहे म्हटलं, आता काय घरी तर बनवणं झाले नाही, आता पाय तू काय करतं तर, आणि मग नाही काय थोडेसे कडी गोडे करजो, आणि थोडीशी द्यायचं मला भाजी त्याची. आता एकटीसाठी करायला पुरत नाही, काय एकटी जीव आणि एवढं मोठं धतीन करत बसा, तर म्हणून म्हटलं मी नेऊन देतो. आणि जराशी म्हणून म्हटलं राधिकाले का कडी गोडे कर, आठवण येऊन राहिली आता मस्त, ज्वारीची भाकर आणि कडी गोडे. शांताई असं करा ना मग, तशाही आई म्हणून राहिल्या का ज्वारीची भाकर कर म्हणते आणि बेसन कर म्हणते, त्याच्यापेक्षा मस्त कडी गोडे करतो आणि भाकरी करून घेतो. काय म्हणता, आणि इथंच जेवण करून जा तुम्ही. काही तुम्ही आता स्वयंपाक गिंपाक नका करू घरी, इथंच करा जेवण. हे असं आहे माझ्या राधिकाचं, माझ्या सुनीचं. इले बोट द्याव पकडाले, हातच पकडून घेते. आता कायले थांबावं लागत होतं त्याला जेवण करासाठी, करणार नाही आहे का त्या. आता त्या 2 टाईमचं जेवण एका टाईमलाच करते, मग काय इथं जेवणही करा आणि डब्यावरही नेईन मग, डब्यावर न्यासाठी. हे अशी समोर करते मैसून, समोर कराले. आता काय एवढं मोठं आहे तर का असंच लुटून द्यावं काय, आता 2 टाईमचं द्या लागेल मग त्याला जेवण, 2 टाईमचं द्यासाठी. ह्याची समोर करते, मग मी बोलतो आता तुम्ही म्हणता का बोलते म्हणून. नाही हो बाई, जेवण किवण नाही करत आता. आणि काय रे तू एवढी त्रास घेतो माय, सकाळी तर केला होता म्या स्वयंपाक, गरम केला आणि तोच नेला होता डब्यावर. आता त्याच्यातला उरला आहे थोडासा स्वयंपाक, तर होऊन जाते मग. आता एकटीचा जीव काय डबल करत बसू, आता 2 टाईमचं जेवण मी एका टाईमलाच बनवतो, तुला तर माहीत आहे. आता आहे म्हटलं सध्या, आता काही करत नाही मी, आणि जर इथं जेवली तर तिकडचं शिळं पात्र होऊन जाईल, मग ते अजून मला जेवा लागून उद्या. त्याच्यापेक्षा आता नाही जेवत मी, सकाळी येऊन जाईन ना, नाही तर पाठवून देतो घराकडे, करशील घेशील तर भाजी. बरं चला तर मंडळी, मग आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आता मला रजा द्या. अगं बाई राधिका, रजा किती काय, सध्या रजा नको घेऊ. काल काय म्हटलं होतं म्हणे, सगळीचे नाव घेशील म्हणे तू आपल्या यूट्यूब फॅमिलीचे. ते वाट पाहते ना का केव्हा राधिका आमचे नाव घेईन म्हणून. चल बाई त्याचे नाव घे पटपट. अरे शांताई, हो ना बरोबर आहे ना, पण त्या अगोदर नाव घ्यायच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हाईप तर नक्कीच द्या. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना, आणि तुम्हाला तुमच्या राधिकाचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला कमेंट करतात, आम्हाला खूप आनंद होतो. चला तर मग आपण सगळ्याचे नाव घेऊ आता. प्राचीताई मुळे, ज्योतिताई पोचलवार, लताताई गोरे, रंजनाताई इंगोले, सुनंदताई दुसाने, आयास शेख, हितेश डहाके, मनीषाताई फोंदके, सुषमाताई गुल्हाने, निर्मलाताई रघुवंशी पल्लारपूर, मराठी लता गिरीश बोडखे, प्रियंकाताई वानखडे, लताताई वानखडे शेंदूरजना घाट, निक्की मिनिएचर, सुनंदाताई अंगारे, मृदुलाताई अंगारे. तर खूप धन्यवाद यांचे, ज्यांनी आम्हाला कमेंट केली आणि आमचा व्हिडिओ बघितला, आम्हाला हाईप दिला. आज आम्हाला खूप हाईप आले, तर म्हटलं खूप धन्यवाद तुमचे, खूप मनापासून आभार. आणि तुम्ही कमेंटमध्ये नाव लिहिता, पण तुमच्या नावासमोर तुमचं गावही लिहा, म्हणजे आम्हाला माहीत होते का तुम्ही कुठून बघता म्हणून आमचे व्हिडिओ. तुमच्या राधिकाला माहीत नाही पाहिजे काय कुठून बघता म्हणून तुम्ही. आणि म्हटलं कोणाचे वाढदिवस असेल, लग्नाचे वाढदिवस असेल, तर ते तुमच्या राधिकासोबत शेअर करत जा, मग तुमची राधिका त्यांना विश करन. आणि असेच आमचे व्हिडिओ पहा, राधिकाला प्रतिसाद द्या. आता भेटू आपण उद्या सकाळी 9:30 वाजता. राधिकाच्या व्हिडिओची वाट पहा.